स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 4 धाबांची गरज. 6 बॉल आणि 4 धाबांची गरज. स्पीडअप करा. मग संयम बरेचसे खेळाडू ही चर्चा करत होते. उलवेड परिसरातील आज संघ खेळलेत की समाधान शेटमाळी यांची स्पर्धा आहे. पहिल्यांदा उरण तालुक्यामध्ये आम्ही असं आयोजन पाहतोय जिथे वेळेचे आणि शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये केलं गेलं. कालपासून ती स्पर्धा उलवेड परिसरामधील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत आणि आज उलवेड परिसरातील बरेचसे संघ देखील आले आणि त्यांनी सांगितलं की उरण तालुक्यामध्ये अशी आम्ही पहिल्यांदा स्पर्धा पाहतोय जी वेळेवर चालू झाली. वेळेवर टॉस बॉक्समध्ये खेळाडू देखील होतात आणि आयोजन कमिटी देखील स्ट्रिक आहे. अशी स्पर्धा उरण तालुक्यामध्ये जर पार पडली तर आता उरण टेनिस क्रिकेट देखील पुढे जाऊ शकते. ही त्यांची चर्चा आपण त्यांच्याशी साधली देखील. त्यामुळं हे पहिलं पाऊल आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि चांगली खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते. 6 बॉल 4 ची गरज. हलक्या त्याने खेळून काढलाय सार्थकनं हा फटका. जिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझन मध्ये एका टप्प्याने चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळेल. त्यामुळे येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या आणखी 3 धाब्यांची गरज. ऋतूच्या बॅटमधून एक आपण चौकार पाहिला. त्यामुळे ऋतूज देखील एक नामांकित खेळाडू आहे. 5 चेंडू आणि 3 धाबांची गरज. सुरुवातीला धाबा शेलकर संघाने बनवल्या नाहीये त्यामुळे थोडासा टेन्शन मध्ये देखील शेलकर संघ आहे. सौरभ कडूची षटक. अकूट टप्प्याचा बॉल सोडून दिलाय ऋतुजनं. संभ्रमामध्ये राहिला. काय करायचं नक्की या चेंडूवर पडा. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारी आता 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. डॉट बॉल आलाय त्यामुळे आता महेश पोट शेलकर संघाला देखील चान्सेस वाढलेत. बॅलन्सिंग सामना 50-50 सामना. येणारे 4 बॉल 3 धावांची गरज. सामना चांगलाच रंगला. या मॅच मध्ये अजूनही काही घडू शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. ऋतुज घरात मैदानाच्या आतमध्ये. या वेळचा बॉल आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव आले. त्यामुळे आता प्रेशर टेन्शन सर्व काही वाढले. दबावामध्ये काही असताना ऋतुज प्रत्येक येणारा डॉट बॉल या मॅच मध्ये थोडीशी ठोके चुकवणारा पाहायला मिळणारा. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आलाय. त्यामुळे आता येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 ला 3 बनवायला लागतील चॅलेंजर चिरले टीमसाठी. ऋतूच्या बॅट मधून पहिला चौका जरूर आला पण त्यानंतर 2 डॉट बॉल. थोडस प्रेशर मध्ये पाहायला मिळतो चॅलेंजर चिरले टीम. समोरच्या दिशेने खेळून काढला. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैना. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी एकेरी धाव इथून मिळायला गेल्या. येणारे 2 चेंडू 2 धाबांची आणखीन गरज आहे. प्रत्येक चेंडूवर धाव हवी ती म्हणजे चॅलेंजर चिरले टीमला. एका दुसरा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा महेश पोट शेलकर संघ कमबॅक करू शकतो. त्यामुळे आता आदित्य देखील प्रयत्न करणार आहे. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 7 घरात समोर आहे. त्यांना सुरुवातीपासून धावा चांगल्याच बनवल्यात. येणारे 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज. सुरुवातीपासून खेळला 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात पण 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची गरज. हलक्या त्याने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटचा 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी एका धावेची अजूनही गरज. 1 चेंडू 1 धाव. हा व्होल्टेज मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला चॅलेंजर चिरले टीम दुसऱ्या बाजूला महेश पोट शेलकर संघ. काय मॅच रंगली जाते. 6 एक बॉल एका धावेची गरज. 6 मध्ये 4 बनवायच्या होत्या. शेवटच्या आता एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरला खेळ. अगदी माळीसाहेब व्यासपीठावर होते आणि आता खेळाडू कक्षापर्यंत जाऊन पोहोचले. क्रिकेट हा असा खेळ आहे ना अगदी राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. हिरोचा झिरो व्हायला वेळ लागत नाहीये. क्रिकेट मध्ये तुमचा खरं तर कधी दिवस असो कधी रात्र असते आणि ही तर सध्या मॅच आपण पाहू शकतोय. चॅलेंजर ट्रॉफी 2025 शेवटचा 1 बॉल एका धावेची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया शेवटच्या चेंडूवर.
एक चेंडू आणि एका धावेची गरज. समोर ऋतुज घरात गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ कडू. शेळगर की चॅलेंजर चिरले. शेवटचा एक बॉल, एका धावेची गरज. शेवटचा बॉल फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत. एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. चॅलेंजर चिरले टीमनं सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन समाधान शेठ माळी आणि चॅलेंजर चिरले टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पण या चुका क्षेत्ररक्षणामध्ये केल्या शेलगर टीमने. जिथं 5 धावा धावून घेतल्यात ना, तिथून ही मॅच पुन्हा एकदा कन्वर्ट झाली. पण शेवटच्या बॉल पर्यंत अगदी मॅच आणि या सामन्याचं हिरो नो डाऊट आपल्या नावाची एक वेगळी ज्या खेळाडूने छाप सोडली. छोटा पॅकेज बडा धमाका. चिरले टेनिस क्रिकेटचा फरदीन काझी सार्थक घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या सार्थक आपण चला उलवे टीम आपला निर्णय घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तेजस स्पीडअप करा. या सार्थक घरात मॅन ऑफ द मॅच. उलवे टीम चला जो काय आपला डिसिजन आहे चला अंपायर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय रणधीरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. सार्थक घरात सार्थक काय सांगशील एकंदरीत शेवटचा एक बॉल आणि त्याच्यानंतर एका धाब्याची गरज. असं वाटलं होतं की इथपर्यंत मॅच येईल. वाटला नव्हता आवरी मॅच येईल. 6 बॉल 4 होता. कवट आलता आमचे. पण आपलं आयोजन एवढ्या वर्ष आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आयोजन केली. जे स्वप्न पाहिलं होतं समाधान शेठ माळी यांनी की नाईट क्रिकेटची स्पर्धा ठेवायची आहे. एक छोटा संघ आपल्या छोट्या खेळाडूंना एकत्र घेऊन हा संघ बनला आणि इथपर्यंत आज एवढा सपोर्ट राहिला समाधान शेठ माळी यांचा आयोजनाबद्दल आणि समाधान शेठ माळी यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांचा तर खूप मोठा आमच्यासोबत हात आहे. आणि आवरी मोठी स्पर्धा आम्ही ठेवू शकत आवरा आम्हाला वाटला नव्हता. पण आम्ही ठेवली. सगळी पोरा खूप मेहनत केली. ग्राउंड बिऊन साफ केला. 1 नंबर सगळा. आज जे तुझे ब्लॉग बनतात तुझा जो व्ह्यूवर्स वाढतात जी चर्चा तुझ्या ब्लॉगची देखील होते काय सांगशील तुझ्या ब्लॉग बद्दल? एवढ्या संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये कशा येतात की ब्लॉग बनवत असताना एवढ्या गोष्टी बिंदासपणे कशा करू शकतोस तू? नॉर्मल आहे त्या. व्हिडिओ करायच्या आणि टाकायच्या. त्यान काय आहे, काका आपल्या सोबत आहेत. मजा मस्ती करायची असतं. कोण बोलतंय त्यांचा लक्ष नाही द्यायचा. अजिबात नाही द्यायचा. ते सार्थक पण चांगलासा खेळ बेटर फ्युचर ऑफ क्रिकेट आणि चिल्ले टेनिस मधील एक चांगलासा खेळाडू ज्यांनी खरं स्वप्नात ती पहिली बाईक जिंकली आणि त्याचा चांगलासा खेळ देखील पाहायला मिळाला. चला आपण बोलूया.